संपूर्ण देशाचं लक्ष ज्या एका सभेकडे ज्या एका मेळाव्याकडे लागलेलं असतं तो दसरा मेळावा आज शिवतीर्थ या ठिकाणी पार पडतोय आणि आपण बघतोय हे ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। शिवसेनेचा शालिमार परिसरातलं हे कार्यालय, ज्या कार्यालयाच्या बाहेर ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आता मुंबईकडे रवाना होत आहेत। उत्साह बघायला मिळतोय। आज या शिवसेना मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे नेमकी काय घोषणा करणार, कशा पद्धतीची दिशा देणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे। भाऊ, वर्षानुवर्ष आपण दसरा मेळाव्यासाठी मुंबईत जात आहेत, आज पुन्हा आपण चालला आहात, काय नेमकी भावना आहे? आपण बघितलेलं आहे का गेल्या 60 वर्षापासून एक नेता एक व्यासपीठ, बाळासाहेब आणि दसरा मेळावा म्हटलं की संपूर्ण देशाचं राज्याचं लक्ष लागून राहायचं का बाळासाहेब ठाकरे काय देशाला नवीन दिशा देतात। त्यांच्याच पावलावर पाऊल आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे सुद्धा दसरा मेळावा घेत असतात आणि त्या दसरा मेळाव्यातून शिवसैनिकांना असेल, देशाला असेल, राज्याला असेल वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यांचे म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहतं का ठाकरे काय देशाला दिशा देतात। म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल ह्या महाराष्ट्रातला शेतकरी वैतागलेला आहे, कामगार वैतागलेला आहे, कष्टकरी वैतागलेला आहे आणि यांच्यासाठी उद्धव साहेबांनी सांगितलं आहे का कमीत कमी शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये हेक्टरी द्या। हे सरकार काही फक्त नावाला पंचनामे करत आहे आणि तेही असे तुटपुंजी मदत देत आहे। म्हणून ही अपूर्ण आहे। आज शिवसेना पक्षप्रमुख एक नव्याने काहीतरी घोषणा करतील आणि संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचा प्रयत्न नव्यानं घोषणा करतील, संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देतील। कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे? कार्यकर्त्यांमध्ये फार उत्साह, ही आमच्यासाठी पर्वणी असते। विचारांचं सोनं लुटायला शिवसैनिक जात असतो, परंतु आजच्या विशेष लक्ष हे विदर्भ आणि मराठवाड्यात जे नुकसान झालं आहे याच्यासाठी भरीव मदत केंद्र आणि राज्याने केली पाहिजे। ही मागणी या राज्यामध्ये देशामध्ये प्रथम उद्धव साहेबांनी केली आणि त्याच्यावरती साहेब बोलणार आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते मुंबईसाठी आता रवाना होत आहेत। उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे। आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मराठवाड्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस या संदर्भात नेमकी काय दिशा देणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटील मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।